हॅलो, हाऊ टू यूज लॉग टेबल्स या आपल्या सिरीजचा आजचा हा 6वा भाग. आणि आजच्या भागामध्ये आपण सुरुवातीला समजावून घेणार आहोत एखाद्या संख्येचा रेसिप्रोकल म्हणजे काय, आणि त्यानंतर समजावून घेणार आहोत की एखाद्या दिलेल्या नंबरचा रेसिप्रोकल कसा फाइंड आउट करायचा. तर स्क्रीनवर आपल्याला प्रश्न दिसतोय बघा, फाइंड द रेसिप्रोकल ऑफ 1.237. सो आपल्याला एक नंबर दिलाय आणि त्याचा रेसिप्रोकल आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय. तर मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं रेसिप्रोकल म्हणजे काय ते आधी समजून घेऊया. रेसिप्रोकल म्हणजे जो आपल्याला जो नंबर दिलाय, आता उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला 1.237 हा नंबर दिलेला आहे, तर एक या अंकाला दिलेल्या त्या संख्येने भागणे म्हणजे या संख्येचा 1.237 या संख्येचा रेसिप्रोकल म्हणजेच काय, तर 1 डिवायडेड बाय 1.237 म्हणजे 1 भागिले 1.237 याचं उत्तर म्हणजेच 1.237 चा रेसिप्रोकल असणार आहे. म्हणजे 1 डिवायडेड बाय दॅट गिवन नंबर गिव्स यू द रेसिप्रोकल ऑफ दॅट नंबर. सो या पद्धतीने जर आपल्या लक्षात आलं असेल तर आपण हे पहिल्यांदा असं मांडलं पाहिजे की रेसिप्रोकल ऑफ 1.237 इज इक्वल टू काय असेल, 1 डिवायडेड बाय 1.237. ओके, सो या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, तर रेसिप्रोकल ऑफ 4 फिगर नंबर्सचा जो काही चार्ट असणार आहे आपल्या लॉग टेबलमध्ये, तर तो जो चार्ट आहे तो आपल्याला ओपन करावा लागेल. आणि इथे काय करायचंय, तर जसं आपण साइन कॉस टॅनच्या बाबतीत बघितलं त्याच पद्धतीने करायचंय. थोडंसं याच्यामध्ये नंतर पॉईंटचा जेव्हा फरक येणार आहे तो कसा येईल तो सांगतोय. आता हा सिंपल नंबर आपल्या समोर आहे 1.237, त्यामुळे तो इझिली आपल्याला फाइंड आउट करता येईल. तर हे बघा, या पद्धतीने रेसिप्रोकल ऑफ 4 फिगर नंबर्स तुम्हाला समोर दिसतंय टेबल. आणि आपल्याला जो नंबर दिलाय तो किती होता, 1.237. म्हणजे आता तुम्हाला हे टेबल बघितल्याच्या नंतर लक्षात आलं असेल की आपल्याला हे कशा पद्धतीने बघायचंय. फक्त इथे बघा, मीन डिफरन्स जो आहे तो कॉस सारखा होणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय होणार आहे, जो मीन डिफरन्स जो आहे तो मायनस करायचा आहे किंवा सबट्रॅक्ट करायचा आहे किंवा वजा करायचा आहे, हे लक्षात ठेवा. ओके, तर या ठिकाणी आपल्याला दिसतोय आपला जो नंबर आहे 1.237. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की 1.2 चा एक्झॅक्टली आपल्याला कशामध्ये बघायला लागेल, पहिल्यांदा 3 मध्ये बघायला लागेल, बरोबर आहे. तर त्या पद्धतीने आपण हे मार्क करून टाकूया. 1.2 चा 3 मध्ये मी मार्क केलाय बघा, नंबर दिसतोय. आपले जे नंबर्स आहेत हे 0 पॉईंट आहेत, त्याच्यामुळे हे 0.8130 होणार आहे बघा. आणि शेवटचा जो नंबर आहे तो 7 आहे. आणि 7चा मेन डिफरन्स जो आहे तो आपल्याला फक्त काय करायचा आहे, वजा करायचा आहे, मायनस करायचा आहे किंवा सबट्रॅक्ट करायचा आहे. तुम्हाला जे काय समजेल ते लक्षात ठेवा. ओके, सो तिथे पण आपण मार्किंग करून टाकूया. हे बघा, या ठिकाणी मी मार्किंग केलंय. तर इथे आपल्याला हा नंबर जो त्याच लाईनमध्ये त्याच रो मध्ये आपल्याला आणि 7च्या या मेन डिफरन्सच्या कॉलम मध्ये आपल्याला दिसलाय तो आहे 46. पण आपल्याला काय करायचं, हा जो 8130 आहे याच्यामधून हा आपल्याला 46 मायनस करायचा आहे. ओके, सो एका खाली एक ते लिहून घ्या. तर त्या 30च्या बरोबर खाली 46 येईल. आणि जर तुम्ही ही प्रॉपर वजाबाकी केलीत तर तुमच्या लक्षात येईल 0 पॉईंट हे लक्षात घ्या, 0.8130 मायनस किती होतील, हे 46. हे 46 याच्यातून मायनस करायचे. नाही तर तुम्हाला वाटेल हा इथे कुठे डेसिमल पॉईंट नाही, म्हणजे 46 यातून मायनस करायचा. हा 0 पॉईंट आहे आणि याला मध्ये कुठे पॉईंटच नाही. तर ऍक्च्युअल कंडिशन मध्ये हा 46 म्हणजे ऍक्च्युअली 0.0046 असतो असं कन्सिडर करा तुम्ही. ओके, किंवा सिम्पली तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, तर 8130 मधून हा 46 गेला आणि हा इथला जो 0 पॉईंट होता तो आपण ठेवणार आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे 1चा रेसिप्रोकल 1 येईल का, कारण 1/1 इज इक्वल टू 1. आणि मग सगळ्यात शेवटी मग हळूहळू काय होणार, त्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या तुम्हाला माहिती आहे कमी कमी होत जाणार आहेत. कारण संख्या जशी वाढत जाणार आहे छेदामधली किंवा डिनॉमिनेटर मधली, त्यावेळेला काय होईल, तर ती संख्या आहे ती लहान होत जाईल. ओके, तर या परिस्थितीमध्ये आता 8130 मधून जर 46 आपण मायनस केले तर आपल्याला उत्तर मिळेल 0.8084. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एका खाली एक लिहून घ्या आणि ते चेक करून घ्या. 0.8084 असं त्याचं उत्तर येईल. आणि त्याच्यामुळे ते डायरेक्ट मी इथे लिहून टाकले इज इक्वल टू 0.8084. आता तुम्ही म्हणाल हे तर एकदम सोपं आहे. तर हे सोपं अशा अर्थाने कारण आपल्याकडे जे जशा फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे नंबर्स आहेत त्या पद्धतीने हे मी थेट बघितलंय म्हणून तुमच्या लक्षात आले. सो हे सिंपल आहे. थोडंसं क्लिष्ट करून कसं असेल बघा, थोडासा एक ते ट्विस्ट असतो, थोडंसं क्लिष्ट करून दिलेलं असेल तर कसं असेल बघा, फाइंड द रेसिप्रोकल ऑफ 235.6. ओके, आता आपल्याकडे मर्यादा काय आहे, तर आपल्याकडे अंक 1 पासून स्टार्ट होतो आणि ते टेबल 9.9 ला संपतं. ओके, आणि मीन डिफरन्सचा जर आपण विचार केला प्रॉपरली
तर तुम्हाला ते 9.9 पुन्हा तो 9.9 लास्ट नंबर असणार आहे. त्यानंतर पुढचा जो आपला मेन कॉलम जो आहे आपला तो तिथपर्यंत तुम्हाला माहिती आहे की 0 to 9 आहे नंबर. त्यामुळे 9.99 आणि अगदी सबट्रॅक्ट करायला तुम्ही गेलात तर तो शेवटचा 9 असेल. सो 9.999 इथपर्यंत तुम्हाला नंबर मिळू शकेल. तर हे 235.6 असेल तर कसं करायचं. आणि हा रेसिप्रोकल काढायचा म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये थेट सांगितलेलं नसणार आहे की याचा रेसिप्रोकल काढा. कुठेतरी गणितामध्ये तुम्हाला म्हणजे परीक्षेत असताना तुम्हाला थेट प्रश्न विचारला तर प्रश्नच नाही रेसिप्रोकल तुम्ही सांगा याचा म्हणून. ओके, पण थेट असा प्रश्न नसणार आहे, लक्षात घ्या. तुम्हाला काय केलेलं असणार आहे, जेव्हा कुठेतरी एखादं गणित सोडवायचं त्या ठिकाणी तुम्हाला असं मिळालेलं असेल की 1/समथिंग, जसं की आत्ता आपल्याला ती सिच्युएशन मिळते. आणि मग तेव्हा एरवी तुम्हाला काय करावं लागतं. आता हे बघा, आता तुम्ही बघितलं डायरेक्ट तुम्ही उत्तर काढलात. एरवी समजा तुम्ही लॉग टेबलचा वापर करूनही काढू शकता. तेव्हा काय झालं असतं 1 डिवायडेड बाय मगाशी किती होता 1 डिवायडेड बाय 1.237 असा तो नंबर होता, बरोबर आहे. मग त्यांचा जेव्हा भागाकार होणार आहे तो जर तुम्ही लॉग टेबलने करायला गेला तर तुम्ही सिम्पली कसं करा, लॉग ऑफ 1 मायनस लॉग ऑफ 1.237 या दोघांचे तुम्हाला लॉग बघावे लागतील, यांची वजाबाकी घ्यावी लागेल आणि मग त्याचा अँटी लॉग घ्यावा लागेल. एवढं सगळं करावं लागेल. सोपं काय आहे की थेट मग 1.237चा तुम्ही रेसिप्रोकल बघू शकता. सो अशा ठिकाणी तुम्हाला या रेसिप्रोकलच्या टर्मचा वापर करायचा आहे सिम्पली. ओके, तर त्याच्यानंतर मी पुढचं जे तुम्हाला आता दाखवलं न्यूमेरिकल त्याच्यामध्ये म्हटलं 235.6. ओके, सो आपल्या जे रेसिप्रोकलचा जो नियम आहे त्याच्यानुसार आपल्याला 235.6चा रेसिप्रोकल काढायचा. म्हणजे व्हॅल्यू कोणाची काढायची आहे तर 1 डिवायडेड बाय 235.6 ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता आपली मर्यादा काय आहे की आपल्याकडे नंबर 1 पासून 9.9 पर्यंतच आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला हा डेसिमल जो पॉईंट दिसतोय ना हा इथे असायला नको होता. तो कुठे असायला होता आपल्या दृष्टीने तर इथे असायला पाहिजे होता 2 नंतर, कारण का 2.356 असा तो आपल्याला नंबर मिळू शकला असता, बरोबर आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला जो नंबर पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला हा आकडा मांडून घ्यायचा आहे. म्हणजे आपण काय करू बघा, मी तुम्हाला इथे दाखवतो. इथे बघा मी काय केलं 2.356 केलेत, 2 पॉईंट मी इकडे शिफ्ट केलेत आणि इथे 10ची पॉवर आपल्याला बदलावी लागेल. ओके, आता हे काळजीपूर्वक आहे का, मी पॉईंट शिफ्ट करताना ही पॉवर कशी आणली तर तुम्हाला हे नक्की कळलंय की डेसिमल पॉईंट आपण काय केलाय 2 ने चेंज केलाय. म्हणजे इकडे केलाय किंवा आपण इकडे करू कुठेही करू, बरोबर आहे. म्हणजे 2 नी जागा बदलली म्हणजे 10ची पॉवर असणार आहे ती 2 असणार आहे, पण ती -2 असणार आहे की +2 असणार आहे हाच फक्त त्याच्यामधला प्रश्न राहतो, बरोबर आहे. कारण बऱ्याचदा मुलं काहीच लक्षात घेत नाहीत आणि मग त्यांना वाटतं मायनस लिहूया, कधी वाटतं प्लस लिहूया, तर आपण लिहितो. तर तसं करू नका. काय मूळ मुद्दा लक्षात घ्या. इथे काय होतंय 235.6 बरोबर, आणि आपल्याला जो हा नंबर परत लिहायचा आहे ना तोच नंबर आहे. त्या नंबरची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला चेंज करायची नाही आहे, फक्त आपण त्या फॉर्मॅटमध्ये आणतोय. म्हणजे धिस इज इक्वल टू धिस याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते हवं आहे, बरोबर. त्याची किंमत आपण बदलत नाही आहे. मग इथे काय झालं बघा 235.6 ला आपण इथे 2.356 केला. म्हणजे संख्या काय केली आपण ऍक्च्युअली लहान करून घेतली इथली, बरोबर आहे. त्यामुळे मल्टिप्लायर जो काय असणार तो काय असणार आहे प्लसमध्ये असणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे इथे 10ची पॉवर जी आहे ती काय आहे प्लसमध्ये असणार आहे, बरोबर. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं इथे ना आपल्याला पॉईंट किती शिफ्ट करावे लागले 2 पॉईंट शिफ्ट करावे लागले, म्हणून 10 तुम्ही किती लिहिलेत 2 लिहिलेत, बरोबर आहे. मग आता करायचं काय बघा की हा जो 10⁻² पहिला वेगळा काढून घ्या, बरोबर. इथे तुम्हाला दिसतोय, बरोबर. हा याच्यातून सेपरेट आउट झाला इथे 2.356 × 10⁻². पण रेसिप्रोकल आपण कसा बघतो तर 1 डिवाइडेड बाय हा नंबर, बरोबर. म्हणजे हा 10⁻² वेगळा राहील. तर आपण हा काय करणार आहोत बघा, हा 10⁻² जो आहे +2, बरोबर, तो आता आपण काय करणार आहोत वरती घेऊन जाणार आहोत. कारण या आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये याचा काही उपयोग नाहीये. म्हणजे याचा उपयोग आहे आपल्याला करायचा आहे, तो विसरून चालणार नाही, तो बाजूला करतोय आपण तात्पुरता. आणि मग आपण काय करतो बघा, तर हा जो 10⁻² तुम्हाला दिसतोय तो मी वरच्या साईडला नेतोय, त्यामुळे तो किती होईल 10⁻². ओके, सो 10⁻² जो डिवाइड म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये आहे तो इथे न्यूमरेटरमध्ये गेला, वरच्या साईडला 10⁻² केला. आता जे तुमच्याकडे जो नंबर शिल्लक राहिला 1/2.356 हा आपल्या फॉर्मॅटमधला जो नंबर आहे तो आपल्याला बघावा लागेल. आणि मग त्याचं उत्तर बघितल्याच्या नंतर मग आपण हे पॉईंट पुन्हा शिफ्ट करून घेऊ. इथे जसे आपण हे स्प्लिट करून घेतले तसं पुन्हा एकदा या 10⁻² वरून आपल्याला काय करावं लागेल तर पॉईंट जे आहेत ते शिफ्ट करावे लागतील. ओके, तर आपण सुरुवातीला काय बघूया 2.3चा 5 आणि 6 मध्ये आपल्याला बघावं लागेल. तर त्या टेबलकडे पहिलं वळूया आणि काय होतं बघूया. 2.3चा 5 मध्ये म्हणजे मी मार्क करून दाखवतो तुम्हाला बघा. 2.3चा बरोबर 5 मध्ये घेतला आपण 4255 आणि त्याच्यानंतर आपण 6 मध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे 6 मध्ये किती होतं बघूया
मार्क करतो, एकदा पुन्हा चेक करा. 6 मध्ये मार्क केलाय तो आहे 11. आणि तुम्हाला मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं, सबट्रॅक्शन करायचे किंवा वजाबाकी करायची आहे किंवा मायनस करायचं आहे. तर हे 42 55 मधून 11 गेले, इझी आहे. 44 आहेत आणि पहिला नंबर आहे 42. सो 42 44, पण आधी काय असणार आहे, 0 पॉईंट असणार आहे. सो 0.4244 असं याचं आन्सर राहणार आहे. ओके, तर ते आन्सर आपण इथे लिहून टाकलंय बघा, 0.4244. पण इथे 10⁻² आहेत, बरोबर आहे. आता 10⁻² आहेत, याचा अर्थ काय झाला, ही संख्या आपल्याला काय करायची आहे बघा, थोडक्यात लहान करायची आहे. ओके, याला हे करून, बरोबर आहे. जर इथून आपण हे जर इकडे नेतो तेव्हा मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं, तर काय झालं असतं, तर याची पॉवर वाढली असती, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा मल्टिप्लाय आपण 10⁻² ने करतोय त्यावेळेला काय होईल, तर 2 पॉईंट हा जो डेसिमल पॉईंट आहे तो इकडे शिफ्ट होईल 2 डिजिट्स. आणि त्याच्यामुळे आपण हे कसं लिहू शकतो बघा, तर 0.004244 लक्षात आले. त्यामुळे हे इझी आहे, पटकन लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे. समजा इथे 10⁻² असतं तर मग काय झालं असतं, तर हे 2 पॉईंट कुठे गेले असते, इकडे गेले असते, बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला कळलं असेल की ज्या वेळेला प्लस आपण करतो, मल्टिप्लायर जेव्हा प्लस असेल ज्या वेळेला, इथे आपण हे उलटं करतो. इथे आपण काय करतोय बघा, 10⁻² ने मल्टिप्लाय करतोय. ओके, समजा +2 ने केलं असतं तर काय झालं असतं, थोडक्यात ते 100 ने गुणल्यासारखं. मग तुम्हाला माहिती आहे 100 ने गुणते म्हणजे पॉईंट इथे आला असता, बरोबर. त्यामुळे हे थोडंसं लॉजिक जरी तुम्ही या ठिकाणी लावलं ना, की आता हे तर तुम्हाला कळलंय की पॉईंट कितीने शिफ्ट होणार आहे, तर कळलं. इथे बघा, इथे -2 आहे म्हणजे 2 ने पॉईंट शिफ्ट होणार हे कळलं. फक्त तो आता प्रश्न तुमच्या समोर राहील की इकडे येईल की इकडे जाईल, बरोबर आहे. तर तुम्हाला डेफिनेटली माहिती आहे की संख्या आपल्याला 10⁻² ने मल्टिप्लाय केल्यावर काय मिळणार, याच्यापेक्षा लहान मिळणार. म्हणजे कुठे गेला पाहिजे, इकडे गेला पाहिजे. आणि इकडे गेला तर काय होईल, 42.44 होईल, जे पॉसिबल नाही, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे त्याचं उत्तर किती येईल, 0.004244. त्याच्यामुळे समजा संख्या जी आहे आपल्या त्या रेंजपेक्षा खूप मोठी असेल तर तुम्हाला काय करून घ्यायचं, डेसिमल पॉईंट आपल्याला इथे आणून घ्यायचं आहे. आणि प्रत्येक वेळेला 10⁻² न मल्टिप्लाय करायचं नाही, हे लक्षात घ्या. नाहीतर काय होईल, आता इथे मला इथे 2च पॉईंट शिफ्ट करायचे. समजा इथे 2356 असता, काय केलं असतं आपण, तर डेसिमल पॉईंट इथे असला असता, एखाद्याला दिसलाच नसता डेसिमल पॉईंट. तो म्हणाला असता इथे तर डेसिमल पॉईंटच नाहीये. ज्या वेळेला 2356 हा पूर्ण नंबर आहे, याचा अर्थ असा आहे की ती 4 अंकी संख्या आहे, बरोबर. म्हणजे थोडक्यात डेसिमल पॉईंट कुठे आहे, तर 2356.0 असल्यासारखं आहे ते, बरोबर आहे. मग अशा वेळेला तुम्ही पॉईंट किती शिफ्ट करणार होतात, 1, 2 आणि 3. म्हणजे इथे 10⁻² किती झाला असता, 3 झाला असता. म्हणजे इथे झाला असता 10⁻³ आणि इथे पण राहिला असता -3. आणि त्यामुळे आणखीन इकडे 1 0 वाढला असता. म्हणजे उत्तर त्यावेळेला किती आलं असतं, 0.000. आणि मग हे 42-44 आले असते जर हा डेसिमल पॉईंट इथे असता. म्हणजे 2356चा रेसिप्रोकल जर आपल्याला हवा असता तर. ओके, त्यामुळे तुम्ही किती डेसिमल पॉईंट शिफ्ट करताय, बरोबर आहे ना, आपल्या रिक्वायरमेंटसाठी, त्याच्यावरती हा मल्टिप्लायर येईल. नाहीतर तुम्हाला होमवर्कला काही दिलं की तुम्ही लगेच काय घेणार, 10⁻². कुठून आले, आपल्या आत्ताच्या केसमध्ये 2 डिजिट्सने आपल्याला डेसिमल पॉईंट शिफ्ट करावा लागलाय. ओके, कदाचित समजा इथे असता 23.56 असता तर काय झालं असतं, एकच पॉईंट आपल्याला शिफ्ट करावा लागला असता. इथे 10⁻1 आला असता, इथे 10⁻−1 आला असता. मग इथे एकच पॉईंट शिफ्ट करावा लागला असता. म्हणजे किती आला असता, 0.04244. हा जो कन्सेप्ट आहे हा फक्त लक्षात घ्या. आणि याच्यानंतर मी तुम्हाला आणखीन एक छोटंसं एक्झाम्पल दाखवतो की ज्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की संख्या जर 0पेक्षा जर लहान असेल तर काय होईल. ठीक आहे, तेही तुमच्या लगेच लक्षात येईल. जर कळलं असेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल. कन्सेप्ट फक्त क्लिअर करा आणि मग पुढे चला. तर तिसऱ्या न्यूमेरिकलकडे जाऊया आपण. फाइंड द रेसिप्रोकल ऑफ 0.003295. ओके, इथे आपल्याला काय करून घ्यावं लागेल, मगाशी आपण पॉईंट कुठे शिफ्ट केले होते, इकडच्या साईडला शिफ्ट केले होते. आता इकडचे तुम्हाला कुठे न्यावे लागणार आहेत, इकडच्या साईडला, बरोबर आहे. त्यामुळे इकडे आपण काय केले होते, इकडून इकडे नेले होते, 10⁻² आले होते. इकडे तर मायनस होणार आहे, पण पॉईंट आपण किती शिफ्ट करणार आहोत, तर 3 डिजिट्स आपल्याला हा पॉईंट शिफ्ट करावा लागेल, बरोबर आहे, 3.295 येण्यासाठी. ओके, तर पहिल्यांदा तिथे लिहून टाकूया की आपल्याला जो रेसिप्रोकल काढायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला उत्तर कशाचं काढायचं आहे, 1/0.00325. ओके, आता जसं मी तुम्हाला सांगितलं तसं या पद्धतीने मी कसं लिहून टाकतो बघा, 3.295 × 10⁻³ लिहिलंय, बरोबर आहे. मागाशी प्लस होते का, कारण मी तुम्हाला सांगितलं की जो पॉईंट होता आपला तो कुठे होता, इकडे होता आणि तो मी इकडे शिफ्ट करत होतो. आता इकडचा पॉईंट इकडे शिफ्ट होतोय, बरोबर आहे. त्यामुळे हे मायनस झाले, बरोबर आहे. सिम्पली कारण ह्या संख्येपेक्षा ही संख्या आपण काय केली, मोठी गेली. मगाशी मोठी संख्या होती, बरोबर.
जी 235.6 होती ती आपण काय केली 2.356 करून घेतली. आता ही संख्या लहान आहे ती मोठी करून घेतली आणि त्यामुळे तिथला जो मल्टिप्लायर आहे तो काय असणार आहे, लहान असणार आहे. बरोबर आहे, त्यामुळे तो निगेटिव्ह असणार आहे. ओके, तसंच आता काय करावं लागेल, हा 10⁻³ आपल्याला वर न्यावा लागेल. म्हणजे तो काय होईल 10⁻³ चा वरती गेल्यावर आता किती होईल 10⁻+3. ओके, सो ते पण मांडून टाकतो आणि आपल्याला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये आता उत्तर आले 1/3.295. सो आपल्याला आता पुन्हा एकदा त्या टेबलकडे जावं लागेल. लक्षात ठेवा नंबर 1/3.295 म्हणजे आपल्याला काय करायचं आहे 3.2 चा 9 आणि 5. ओके, याच्यामध्ये बघायला लागेल टेबलमध्ये. सो 3.2 चा 9 मध्ये बघावं लागेल. बरोबर आहे, सो 9 मध्ये आपण उत्तर बघितलंय 3040 असं आपल्याला उत्तर दिसतं या ठिकाणी. बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर शेवटचा आकडा आपण किती म्हटला होता, मला वाटतं 5 म्हटलं आहे. बरोबर आहे ना. सो 5 मध्ये आपल्याला पुन्हा एकदा चेक करून घ्यावं लागेल. सो 5 मध्ये चेक करूया, बघा किती आलंय 5 झालाय. ओके, काही प्रश्नच नाही. त्यामुळे बघा इथला नंबर 5 आहे म्हणून मी वजा करतोय 5, नाही तर परत तुम्ही कन्फ्युजन कराल की याच्यामध्ये 5वाचा मीन डिफरन्स आहे म्हणून मी 5 वजा केला. नाही, 5च्या कॉलममध्ये इथे 5 आहे म्हणून इथला कॉलम असता तर 15 वजा केले असते, हे लक्षात घ्या. ओके, सो 3040 मधून 5 मायनस केले तर उत्तर किती येईल 3035, 3035 होईल. आणि इथे पॉईंट दिसतोय तुम्हाला 0.3035 असं याचं उत्तर येऊन जाईल. तर ते लिहून टाकूया 0.3035 आणि 10⁻³ होता. मग आपण -3 होता त्यामुळे इकडे नेला होता. आता आपल्याला काय करावं लागेल 3 पॉईंट इकडे शिफ्ट करावे लागणार आहेत. बरोबर आहे, मग याचं उत्तर किती येईल तर 303.5 उत्तर येईल. ओके, हे तुम्हाला जर कन्फर्मेशन हवं असेल तर अप्रॉक्सिमेटली अर्थात, कारण तुम्हाला माहिती आहे कॅल्क्युलेटरवर बऱ्याच डिजिटपर्यंत उत्तर येतं आणि आपल्याकडे फक्त 4 डिजिटपर्यंत उत्तर मिळतंय. बरोबर आहे, पण तुम्ही सर्वसाधारणपणे याचं कॅल्क्युलेशन तुमच्या कॅल्क्युलेटरवर करून बघू शकता. अर्थात हे तुम्ही आता घरी आहात म्हणूनच बघू शकता की आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे की नाही. परीक्षेच्या वेळेला होणार नाही, पण तुम्हाला डेफिनेटली त्याचा अंदाज तर असणार आहे. कारण की 1/, आपण कुठल्या नंबरने भागतोय एक्झॅक्टली आन्सर तुम्हाला अंदाज नसेल, पण डेफिनेटली अप्रॉक्सिमेट उत्तर तुम्हाला माहीत असणार की या अमुक ते अमुकच्या दरम्यान उत्तर तुम्हाला मिळेल किंवा मिळणार आहे याचा अंदाज तुम्हाला असू शकतो. तर त्या पद्धतीने डेफिनेटली तुम्ही हे सांगू शकता. आणि डेफिनेटली दुसरी एक पद्धत आपल्याकडे आहेच, तुम्ही हे क्रॉस चेक समजा अजून वेगळ्या पद्धतीने जर करायचं झालं, इथे रेसिप्रोकल आपण बघतोय, पण समजा मी असं हे केलं की अप्रॉक्सिमेटली हे 2 पॉईंट मी इकडे जेव्हा शिफ्ट करतोय की नाही, हां हे 10⁻⁴ सोडून द्या, मी तुम्हाला एक दुसरी फक्त आयडिया सांगतोय. हे समजा मी इथे 3 पॉईंट शिफ्ट केले, बरोबर आहे इकडे, तर वरचा जो इथे होता की नाही त्याला पण इकडच्या साईडला शिफ्ट केले, म्हणजे हा झाला 1000. ओके, कारण इथे पॉईंट होता 1.000 होता, तो मी 3 पॉईंट शिफ्ट केला म्हणजे तो आला 1000 आणि मग खालचा उत्तर किती आलं 3.295 आलं. ओके, तर 1000 भागिले 3.295 तर तुम्हाला काय 3.295चा पाडा येत नाही, पण 3चा पाडा येतो आणि 4चा पाडा येतो. बरोबर आहे. समजा 1000 भागिले 3 केलं असतं तर उत्तर किती आलं असतं, तर तुम्हाला माहिती आहे साधारणपणे ते डेफिनेटली किती आलं असतं, तर 3 ने भागलं तर 333 वगैरे किंवा अशा या दरम्यान उत्तर आलं असतं. डेफिनेटली 333 पॉईंट काहीतरी आलं असतं. आणि समजा 4 असतं समजा, तर काय केलं असतं 1000 भागिले 4 केलं असतं तर 250. म्हणजे डेफिनेटली तुम्हाला माहिती आहे की 250 ते 333च्या दरम्यान तुमचं उत्तर येणं अपेक्षित आहे. हा ठोकतावा तुम्ही कुठे वापरू शकता, परीक्षेच्या वेळेला, की हां येस म्हणजे आपलं जे 303.5 जे उत्तर आहे ते करेक्ट आहे. हे या पद्धतीने तुम्ही क्रॉस चेक करू शकता. ओके, तसंच मागाचं जे दुसरं न्यूमेरिकल होतं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने व्हेरिफिकेशन करू शकता. ठीक आहे, तर हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल तर फक्त राहिले का आजचं शिल्लक काय, तर आजचा होमवर्क. तर तुम्हाला होमवर्क जो देतोय, तुम्हाला जे 3 न्यूमेरिकल देतोय ती बघा आणि अर्थातच सोडवा. बघा पहिलं न्यूमेरिकल काय आहे, फाइंड द रेसिप्रोकल ऑफ 3.125 म्हणजे पहिलं जे आपण न्यूमेरिकल बघितले त्या स्टाईलमधलं आहे. दुसरं जे आहे ते दुसऱ्या स्टाईलवरचं आहे 20 पॉईंट. आता बघा इथे मी तुम्हाला म्हटलं 20.59, आता पॉईंट किती शिफ्ट करावं लागेल 1 शिफ्ट करावं लागेल फक्त. ओके, आणि तिसरं जे आहे याच्यामध्ये तुम्हाला 2 डेसिमल शिफ्ट करावे लागेल. कुठे करायचे आहेत, कसे करायचे आहेत, 10ची पॉवर काय येईल याचा अभ्यास करा, व्यवस्थित सोडवा आणि जे काय आहे ते मला उत्तर सांगा.